राज्याचे मावळते मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना निरोप, तर नवे मुख्य सचिव राजेश कुमार यांचं स्वागत। महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार यांची महाराष्ट्र शासनाने राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती केली आहे। त्यामुळे मंत्रालयातील मुख्य सचिवाच्या दालनात मावळत्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडून राजेश कुमार यांनी 49वे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला आहे। नवे मुख्य सचिव राजेश कुमार हे मूळचे राजस्थान मधील सवाई माधोपुर येथील आहेत। त्यांचा जन्म 3 ऑगस्ट 1965 मध्ये माधोपुर येथे झाला। त्यांनी इतिहास विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून 25 ऑगस्ट 1988 रोजी ते भारतीय शासकीय सेवेत रुजू झाले आणि 24 जुलै 1989 रोजी राजेश कुमार यांनी सोलापूरच्या सहाय्यक जिल्हाधिकारी पदापासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली। त्यानंतर त्यांनी सातारा, बीड, अमरावती, धाराशिव, जळगाव, सोलापूर या जिल्ह्यातील मुख्य पदावर कर्तव्य बजावून त्यांनी थेट मंत्रालय गाठलं आणि तेथे देखील वेगवेगळ्या विभागाच्या उपायुक्त पदावर कर्तव्य बजावून राजेश कुमार यांनी अखेर राज्याच्या मुख्य सचिव पदाची जबाबदारी स्वीकारली आहे। त्यामुळे मंत्रालयातील कर्मचारी आणि अधिकारी यांच्या वतीने मावळत्या मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजू निवतकर यांना शाल, पुष्पगुच्छ, मानचिन्ह देऊन त्यांचा निरोप समारंभ साजरा करण्यात आला। तर नवे मुख्य सचिव राजेश कुमार यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं। यावेळी माजी मुख्य सचिव मनोज सौनिक, राजेश कुमार यांच्या पत्नी श्रीमती अर्चना राजेश कुमार यांच्यासह अधिजन उपस्थित होते। या प्रसंगी बोलताना मावळत्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी सर्वांचे आभार मानले। तर नवे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी महाराष्ट्र राज्यातील जनतेचे जीवन अधिक सुलभ व सुखकर होण्यासाठी मी सतत प्रयत्न करणार असल्याचा विश्वास दिला। यावेळी मंत्रालयातील सर्व विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वप्रथम मी आपल्या या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, दोन्ही आपले उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे, श्री अजितजी पवार आणि संपूर्ण मंत्रिमंडळ यांचे मी अत्यंत आभारी आहे। त्यांनी मला एवढा एक प्रगतशील आणि महान राज्याचा मुख्य सचिव म्हणून या राज्याची सेवा करण्याची त्यांनी मला संधी दिली, माझ्यावर विश्वास टाकला। मी निश्चित त्यांनी जे विश्वास माझ्यावर टाकलेला आहे त्याला मी सार्थ ठरवणार आणि या राज्याच्या प्रत्येक सेक्टरमध्ये हा महाराष्ट्र अधिक आपला खूप प्रगतिशील राज्य आहे। आपण अन्य राज्यांना बरेचसे सेक्टरमध्ये आपणच मार्ग दाखवत असतो, आपण बरेचशी नवीन गोष्टीची सुरुवात करतो, अशी आपल्या राज्याची ख्याती आहे। तीच लक्षात घेऊन आमचे सर्व सचिवांची टीम, सर्व विभाग, सर्व डिपार्टमेंट, कार्यालय यांच्यामध्ये समन्वय साधून आणि नवीन तंत्रज्ञान, नवीन काही इनोव्हेशन या सगळ्यांच्या माध्यमातून या लोकांच्या, या राज्याच्या लोकांचे जीवनामध्ये कसं सुखरपणा येईल, कसं त्यांना जी काही सेवा या सरकारच्या माध्यमातून किंवा महाराष्ट्र शासनाच्या वतीने मिळते ते आणखी सुलभरित्या त्यांना कसं मिळतील, या राज्याच्या पायाभूत सुविधापासून सर्व सेक्टरचा कसं विकास होईल आणि आपले माननीय पंतप्रधान, माननीय मुख्यमंत्री हे 2047च्या विकसित महाराष्ट्राचे जे स्वप्न पाहत आहे आणि त्यांनी जी दिशा आम्हाला जी दिलेली आहे त्या दिशाकडे आपलं हा राज्य कसं वाटचाल करतील तेवढे मी माझ्या वतीने आपले या सर्व महाराष्ट्र राज्याच्या लोकांना मी शब्द देऊ शकतो की माझी पूर्ण टीम एक टीम म्हणून या सर्व ध्येयाला, सर्व डिपार्टमेंटला, सर्व सेक्टरला आपल्या पुढे नेण्यासाठी जे काही आमची मदत लागेल आणि 24 तास आम्ही त्यासाठी काम करत राहू।